योगविद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमामधून योग जगासाठी अमूल्य भेट ठरला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशांमधील नागरिक सहभागी होत आहेत. यामुळे जगातील नागरिकांसाठी योगविद्या आरोग्यदायी आधार ठरली असून हे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय आणि स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे आज सकाळी गौरी पटांगण नाशिक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 50वा योग दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानेटकर, मोरारजी देसाई, राष्ट्रीय योग संस्थेचे डॉक्टर काशीनाथ समगंडी, योगविद्या गुरुकुलचे डॉक्टर विश्वास मंडलिक यावेळेस उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग संगम पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री जाधव म्हणाले की नाशिक शहर हे अध्यात्म आणि संस्कृतीचं केंद्र आहे. दर 12 वर्षांनी या कुंभमेळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. कुंभमेळा आस्था आणि परंपरेचा संगम असून त्याचप्रमाणे योग, स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल. गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होत आहे ही समाधानाची गोष्ट असून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2025 या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होतोय. योग दिनाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना साकारली जात आहे. योग दिन हा एक उत्सव असून यातून मानवी जीवनातील सकारात्मक बदल घडून येण्यासाठी मदत होत असते. योग दिनाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय उत्सव झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामधून आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग अशी संकल्पना मांडली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचं स्पष्ट होतं. या उपक्रमातून जग एक परिवार असल्याची भावना अंगीकारावी, यातून योगाचे होणारे लाभ याविषयी माहिती द्यावी असंही मंत्री जाधव यांनी यावेळी सांगितलं. आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉक्टर मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी योगाची विविध प्रात्यक्षिकं सादर केली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.